कोकणातलं राजकारण नाचतंय. संपूर्ण राज्यातलंच राजकारण नाचतंय, पण कोकणातलं झपाट्यानं नाचतं. कोण जबाबदार आहे? नाचवतोय कोण आहे हे आता काय मला मला वेगळं सांगायची काही गरज नाही. आपण म्हटलात मी ज्या घरात गेलो, जी बॅग मला तिथे सापडली, साहेब मी काय धाड मारायच्या उद्देशाने गेलोच नव्हतो. मी ओळखतो त्या व्यक्तीला. तो व्यक्ती मला अनेक वर्षांपासून ओळखतो. मी साहेब एका व्यवस्थेचा पाठलाग केला. पाठलाग करता करता ज्या ॲड्रेसवर ती व्यवस्था थांबली त्या घरात मी गेलो. मग ते घर कोणाचंही असू शकतं. आणि जो तुमचा मूळ प्रश्न आहे, हे नाचतंय कशामुळे, तर नाचतंय हे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांमुळे. ते जेव्हा जेव्हा येतात, माझा आरोप थेट आहे त्यांच्यावर. मी 5 वर्ष साहेब त्यांच्यावर काम केलं आहे. ते माझ्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी माझ्यासाठी खूप माझ्या निवडणुकीतही मेहनत घेतली आहे. मी ते नाकारू शकत नाही. पण तुम्ही गरिबांच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक का नाचवताय? शहराला चुकीच्या पद्धतीमध्ये का तुम्ही बिघडवताय? तरुणांना आता एक्स्ट्रा पैसे मिळाले, ते जाणार गोव्यामध्ये कसिनो खेळायला. तुम्ही म्हटलात नाचवताय ना, तर नाचवताय कोण नाचवताय? अच्छा, आम्ही ह्या कल्चरच्या विरोधात आहोत. कोकणामध्ये ही संस्कृती नव्हती.